नमस्कार मंडळी सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा आता वाजलेले सायंकाळचे 6 आणि माझी आत्ताच इकडे बघा दिवाबत्ती झालेली आहे, तुम्हाला दाखवते. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज बघा तुम्हाला दाखवणार आहे आम्ही की आई चालल्या आहे 2 धामाला. तर 2 धामाला त्यांनी काय काय साहित्य चाललेलं आहे काय नाही, तर त्याचा पूर्ण आज ब्लॉग दाखवणार आहे. तर बघा इकडे शिव आहे ना, तर आहे सामान भरू लागते. शिव आहे कर. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बोल बोल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हस ना, हाय म्हणा हाय. आणि शिवची मैत्रीण आहे, तिच्यासोबत खेळायला आलेली आहे. तर चला आता तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यात दाखवते मी की आईचं काय काय सामान आम्ही भरलेलं आहे आणि काय काय राहिलेलं आहे अजून भरायचं. तर बघा आईने नाही बॅग भरली होती, तर तुम्हाला दाखवायसाठी आम्ही परत एकदा बॅग भरतोय. तर हा बघा आता तुम्ही. चला आता आई पॅकिंग करू राहिल्या, तर तुम्हाला पण दाखवते. तर बघा ही साडी कशासाठी आई? बद्रीनाथ फिरण्यासाठी. तर बघा आता आई बद्रीनाथला चालले आहे ना, तर त्याच्यासाठी त्यांनी बघा व्हाईट साडी, व्हाईट पेटीकोट आणि व्हाईट ब्लाऊज. तर हे वेगळंच ठेवलेलं आहे त्यांनी. आणि याच्यामध्ये मी जितके ते देवी आहे, ती वैष्णवी देवी, गंगा, यमुना, ज्या तुम्हाला आता 2 धामाला त्या ज्या द्याव्या लागणार आहे. तरी महिन्यात मी चाललो ना मी, हां त्याच्यामुळे मी पूर्ण वट्या भरून चाललेले आहे. तर बघा अधिक मास महिना येईल ह्या वर्षी. आईचं नशीब किती चांगलं की त्या अधिक मास महिन्यात देवाला चाललेलं आहे. तर ज्या ज्या द्याव्या लागतील ना, तर त्यांच्यासाठी ना आईनी मस्त अशा वाट्या बांधून घेतलेल्या आहे. बघा प्रत्येकाला फक्त एक पन्नी काढायचं काम आहे. पूर्ण त्यांनी स्वतः पॅकिंग केलेली आहे. आम्ही याच्यातलं काहीच नाही केलेलं कारण की आम्ही क्लासला होतो, तर आईनीच हे सगळं करून घेतलेलं. त्यांनी जसं जसं त्यांना लागतं आहे तसं. तर आता बघा आईच्या चालीकडे साड्या पॅकिंग करणं. तर ही एक साडी, याच्यामध्ये ब्लाऊज पेटीकोट, परत ही साडी आणि याच्यातलं ब्लाऊज याच्यामध्येच ठेवलेलं आहे. कारण की आईला वेगवेगळं आवडत नाही. जी साडी काढली त्याचं ब्लाऊज लगे निघलंच पाहिजे. नाही तर हे ब्लाऊज काढा आणि मग ती साडी काढा आणि तो पेटीकोट काढा, असं आईला बिलकुल आवडत नाही. तर आता हे बघा नवीन घेतलेली साडी ना, तर याच्यावरचं ब्लाऊज वगैरे शिवून घेतलं आईनी. मग आई तुम्हाला कसं वाटेल तुम्ही 2 धामाला चालल्या? तर खूप छान वाटतं. अधिक मासाला आलो होतो मग आणखीन छान वाटतं. तर आता हे टाकले बघा आईनी. आम्ही नशिबवाने अधिक मासात चाललो आम्ही. हां तेच ना, चांगले देव होणार आहे तुमच्या आता. आणि पेटीकोटचा टाकले आईनी. तर याच्यातले ना तर 3 पेटीकोट आईनी नवीन आणले आणि 2 त्यांचे मागच्या वेळेस घेतलेले 2 पेटीकोटे. परत ती एक साडी राहील ना. आणि ही एक कसं आहे त्यांना पाऊस पाण्याची नरम एक साडी चालली बघा त्यांनी. ही रेग्युलरची यूज करण्याची साडी त्यांची. आणि ही साडी ना तर बघा तुम्हाला दाखवलेली मागच्या व्हिडिओमध्ये. याच्यावर त्यांनी याच्यासाठी झालेला इमर्जन्सी समजा जिथं कपडे धुता नाही आले तर हे अंगावर लावून सरी आंघोळ करू शकतो. हां. तर हा मोठा रुमाल त्यांनी सोबत चाललेला आहे. आणि ही जी साडी बघितली तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये, तर छान असं ब्लाऊज शिवून घेतलं आईनी त्याच्यावरचं. आणि ही आता ही जाता वेळेस त्या नेसून जाणार ही साडी, तर त्याच्यामुळे आम्ही ही ना बाजूलाच ठेवतोय. आणि बघितलं का तुम्ही इकडं, तर इकडे आईचा मेकअपचा बॉक्स. तर तुम्हाला याच्यात दाखवते आता काय काय. तर बघा आई आणि आईच्या मैत्रीण चालल्या ना, तर त्याच्यामध्ये त्यांचा अष्टीगंध आहे आणि आईची टिकल्या. हे बघा तुम्हाला दिसत असेल आईच्या टिकल्या कशा टाकल्या आईनी. त्यांचं मंजन वगैरे, तेल, कंगा, साबण, निरम्याचं पाकिट. परत त्या पाऊचमध्ये काय आई? पाऊसमध्ये टिकले डब्बी. याच्यात टिकल्या डब्बी टाकली आईनी. तर असं पाऊच तयार केलेलं त्यांनी मेकअपचं. बघा मागच्या वेळेस पण हेच घेऊन गेले होते त्या, आणि त्याच्यासाठीच आणलेलं स्पेशल. आणि हे कंबर पट्टा पण चालला मी, कारण तिकडं चालायचं काम पडत, कंबर खूप दुखती ना म्हणून. हां. तर आईची कंबर वगैरे दुखू नये म्हणून त्यांनी सेफ्टीसाठी त्यांचा बेल्ट चालला. तर इकडे बघा त्यांनी छान असं ना पूजाचं सामान वगैरे भरून ठेवलेलं आहे. आता मी काही काढत नाही कारण की आईने खूप मेहनतीने पॅक केलेलं आहे. तर तुम्हाला तोंडीच सांगते त्याच्यामध्ये काय काय. खारीक म्हणजे याच्या सगळं ओटी सामान आहे ना आई? पूर्ण याच्यामध्ये का नाही पूजा सामान आमचं. ओटी सामान मी तुला याच्यात दाखवलं ना पूजाचं. मग हे कशासाठी एवढ्या खारीक ते? हे अधिक मास आहे ना. हां. अधिक मासामुळं 33 खरका, 33 सुपाऱ्या, हां, आणि 33 बदाम असं चालेल ते. तर मग ते कुठं वाहणार तुम्ही? ते ब्राह्मणाला दान करायचं. 33 का? 33. हां, अधिक मास असल्यामुळं का? मास असल्यामुळं. आणि हा व्हाईट कापड कशासाठी? वाती ते बद्रीनाथला टाकायसाठी.
त्यांच्या अंगावरती का? कापड नेते ना हां हां. तर ते येतो. आणि हे कापूर चाललेला हे वाती चाललेली आहे. या बघा आईने त्यांनी घरी बनवलेली फुलवाती आहे. तर खूप छान अशा वाती बनवत्या बरं त्या फुलवाती बघा. हे बघा, याच्यामध्ये तर पण तुपात वाती. भिजून चाललेलं आहे त्यांनी. अजून काय तूप चाललेलं बद्रीनाथला तूप आणि मध मिक्स चालला वाटतं तुम्ही ना हा लावण्यासाठी. लावण्यासाठी त्यांना बघा. ही खाली मध दिसतोय तुम्हाला आणि वरती असं तूप. तर हे गावरांगाईचं तूप आहे ना आई. त्याची तूप आणलं. तर त्यांनी खूप शोधून हे गावरांगाईचं तूप आणलेलं बघा एवढं. याच्यामध्ये हरभरा डाळ लागते. हरभऱ्याची डाळ कशासाठी तिथं व्हायला लागते. तिथं व्हायची का? हा आणि खडी साखरेचे पुढे आणले आमचे दोघीचे 2. तर दोघी मैत्रिणी सोबतच गेल्या होत्या तर बघा. एकत्र सामान घेतलं मैत्रिणींना मी. त्यांची मैत्रीण पण तुम्हाला दाखवेल. तर अजून आपले छान छान असे ब्लॉग येणार आहे. तर तुम्ही आपले व्हिडिओ ना स्किप करत जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. कारण की जो मी मागचा व्हिडिओ टाकला आहे ना बड्डेचा, तर तो मला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स त्याला भेटलाच नाही. तर मी एवढा मोठा व्हिडिओ बनवला पण तुम्ही त्याला खूप कमी रिस्पॉन्स द्याला ना, तर मला हे बिलकुलच नाही आवडलं बरं. बघा आईनी तुमच्यासाठी ना, खास तुमच्यासाठी आईनी परत काढली पिशवी. नंतर त्यांनी असं मस्तपैकी त्यांच्या यांनी व्यवस्थित पॅकिंग केली होती. पण आई म्हणे दाखव आता मी चालले, तर मग काय काय घेऊन चालले काय नाही. आणि ही त्यांची मस्त अशी बघा चप्पल. पण असं मला अधिक मासात गेलं तर चांगलीच गोष्ट आहे. हां अधिक मासात चालले त्याच्यामुळे थोडं थोडं एक्स्ट्रा सामान झालं आहे, नाहीतर असं कमी होतो. कमी राहतं. आणि इकडच्या 2 धामाला कमी सामान चाललं आहे त्यांनी. कारण की इकडं खूप आहे ना असं चढायचं काम आहे जास्त ना. हा चढायचं काम असल्यामुळे बॅगी वगैरे आपण घेऊन जाऊ शकत नाही. थोडं अवघड आहे. पाऊस राहतो बरं तिकडं बरफ. आणि त्या पिशवीत नाही दाखवलं काय तर. ही अंगावरची कपडे तरी त्यांनी ना धुवून धावून असे धुवून भरले. हां नको अंगावरचे ब्लँकेट वगैरे चालले छोटे छोटे, जे त्यांना कम्फर्टेबल राहील तसे. कारण की थंडी असली की मग ते वरचं घेऊ शकता. कारण की जाणं असलं तर ही पिशी चालली शिल्लक त्यात एक साडी काढली एक्स्ट्राची. आपण. पूजा सामान काढले टाकलं चालले. आणि त्या कॅरी बॅगमध्ये काय बांधून ठेवलं कोणी केलं त्या पाठीमागं? हे शिदा. ते तर असल्यामुळे ते ब्राह्मणाला शिदा. ब्राह्मणाला. हा शिदा द्यायचं. तर बघा अधिक मासात म्हणजे आईन त्यात इतकं चांगलं चांगलं आहे. आणि त्यांना आईन ते ना तर चालल्या ना तेव्हापासून जेवढ्या खुश आहे. कारण की त्यांचं नशीब की अधिक मासमध्ये चालल्या, हेच त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर जे नाही म्हणजे कोणी सांगितलं की हे न्यावं लागतं, आईने लगे भरलंच पिशवी, ते नाही म्हणजे असं पूर्ण करताय बा. ते काय करते तिथं पायथ्याशी गाड्या गेल्या का हां तर मग आपल्याला आपल्या पदार्थ खावं लागतं. हां हां. मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं आणि तिथे बाहेर देशात गेलं ना तर आपल्या जे आपलं घरचं अन्न भेटतच नाही. तर बघा कधी एकादश कधी सोमवार, आता ते चालले तर महिनाभरात तर भरपूर उपवास येतात. शेंगदाणे 2 फुटाने काढून घेतलं हे वाटाणे खायला. आणि बघा खारी शेंगदाणे करून ठेवले आईनी. परत तिकडं फुटाणे आणि शेंगदाणे ना भाजून मिक्स केलेले उपासामुळं उपवासाला. कारण की बाहेर देशात काही भेटतच नाही. काजू बदाम चालले. काजू बदाम आता हे सगळं त्यांच्या दोघीचं मिक्स आहे. त्यांची मैत्रीण आणि त्यांचं. आता मागच्या वेळेस आम्ही फोडून चाललेला. हां शेंगदाणे गुळ. जर त्याच्या गुळासोबत खाऊ वाटले शेंगदाणे तर गुळासोबत खायचे. मला तिळाचे कोडा गेला तिथे खाण्यासाठी. तिळाच्या कोड्या दिलेल्या आहे मम्मीनी. त्याच्या मम्मीना. हां म्हणजे माझ्या मम्मीने दिलेलं आहे. कारण आई चालल्या ना तर मग आपल्या असं खा वाटतं. उन्हाळा पण आहे आणि बाहेर गावी गेल्यावर अजून जास्तच आवड राहते माणसाला की हे नाही ते खावं असं. हां तर हे जे असं तुम्हाला माहीत आहे ना, मी याचं दाखवलं होतं काही आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. हे आईने आजच केलं पण मी हे करताना घरी नव्हते. धनीची डाळ, बडीशेप, ओवा इतकं मिक्स मस्त तीळ सगळं भाजून पाणी लावून त्याला काळ्या मिठाचं थोडं जेवण केलं. आम्हाला घरी ठेवलं नाही खायला. आम्हाला नाही तुला आई ठेवलं तुम्हाला पण ठेवलं. मी कसं खाईन. तेच म्हणलं तुम्ही आम्हाला पण ठेवता म्हणून मला वाटलं मला ठेवलं की नाही. तर आम्हाला हे सगळ्याच आवडतं बरं. जे आई नवीन नवीन करतात त्यांच्या पद्धतीने तर आम्हाला आवडतं ते. परत अजून काय आहे आपलं दाखवायचं. अजून बुटन ते दाखवलं. बूट रेनकोट. बद्रीनाथला त्याला रेनकोट लागतात. आईने ते पहिलेच पॅक करून एक पिशवी बाजूला ठेवलेली आहे. तर बघा आता आईच्या तुम्हाला बॅगी दाखवते. ही एक बॅग, ती एक बॅग,
ही एक बॅग ही एक हे आणि हे पूजाचं सगळं सामान हे आहे. सगळं पूजा सामान. आणि चप्पल त्यांना घालून जायची आहे आणि बूट त्यांना बद्रीनाथ केदारनाथला घालायचं आहे बघा. तर ही बूट आम्ही याच्यात ठेवला खाली. ह्या पिशवीत आहे बरं बूट. हां. आता काढत नाही ते, परत पॅक करायला आणि ह्याची आपला घालून जायच्या. घालून जायची. तर चला आता तुम्ही खूप दमलेले आई. आता मी ठेवते तुम्हाला चहा आणि मग नंतर 9-9:30 वाजता आपण करू जेवण. तर चला तुम्ही पण या चहा घ्यायला. तर इकडे शिव मॅडम आलेले आहे. बघा 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 अहो बघा 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 अहो बघा बघा नको शिवांशील बघा किती दात आले तर. नडू नाही मावशी आपली नडू नाही. पिल्लू मावशी एक पदी एक मावशी दे ना बाई. झोप आली तुला गरमी झाली. आणि बघा तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं ह्या पिशवीतलं तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं ना. तर बघा हे हातातले मौजे, हे बुट, हे रेनकोट, हे सॉक्स. हे असे जाड जाड सॉक्स आईने पॅक करून ठेवले. फक्त तिथे जाऊनच घालायचे, ते कंपल्सरी काही ठेवणार नाही. आणि असं मस्त असं स्वेटर थंडीचं. आणि शिव बघा ह्या मावशीने तिला दुकानात डायरेक्ट कॅडबरी घेऊन आली बघा. घेऊन आली. लॉलीपॉप. तू लॉलीपॉप खाते शिव? कधीपासून खायला लागली लॉलीपॉप? तिने स्वतः घेतलंय. अगं मी म्हणलं काय खाते तू? ती म्हणली असं होतं ना लॉलीपॉप. गणेश खाली पडेल होतं ना सकाळी. अशी ऑर्डर आली त्याला. दर तुझं लॉलीपॉप दर. आणलेलं तिनं आई बाई जाऊन आणलं कॅडबरी खोरेल पाणी खुशा पान आई. असं बाहेरचं लागत तिला. आता एकच काय ना. बाकी जेवण नाही जात पोटामध्ये. तर बघा इकडे झालेली आपली चहा. शिव काही चहा घेत नाही. आईला चहा दिलेली, बाबा चहा घेते इकडं. तर या तुम्ही पण चहा घ्यायला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते आहे. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.